हॅलो एव्हरीवन, नमस्ते. दिस इज सोनम ठाकूर आणि आज परत मी जाणार आहे माझ्या आवडीच्या ठिकाणी, जिथे जाऊन मला खूप आनंद भेटतो आणि तुम्हालाही मी तिथे घेऊन जाणार आहे. आणि मी कुठे जाणार आहे ते सरप्राईज आहे तुमच्यासाठी. पण मी त्यांच्यासाठी काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. बिस्किट आणि हे चिक्की घेतली आहे, हेल्दी असते मुलांसाठी म्हणून. आणि हे चॉकलेट्स घेतले आहे आणि हे एक स्पेशल गिफ्ट आहे त्यांच्यासाठी. जास्त काही घेऊन नाही शिकले, पण जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न केला आहे. आणि लवकरच मी तुम्हाला तिथे पण घेऊन जाणार आहे. तर चला मग तिथे जाऊ. हॅलो एव्हरीवन, दिस इज सोनम ठाकूर. वेलकम टू माय चॅनेल सोनम अँड सितारे. तर आज आपण आलो आहोत SEC डे स्कूलमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एकादशी निमित्त आज त्यांच्या स्कूलमध्ये एक छोटासा कार्यक्रम सुद्धा आहे. आणि मला खूप आनंद होतो हे सांगायला की एकादशी निमित्त एकादशीच्या वारीत जायचं सौभाग्य मला लाभलं आहे. तर तुम्ही सुद्धा चला माझ्यासोबत. आपण शाळेत का वारी करतो? कारण आपल्याला आपल्या देवाला भेटायचं असतं, हो की नाही? पण तसंच आपण तिथे जाऊ शकतो का? आप लोग जा सकते हो वहां पर आरी में जाऊ शकतो आपण? पंढरपूरला केवढी गर्दी असेल तिथे, हो की नाही? तो विठ्ठल, ती रखुमाई, आपल्या शाळेत आपल्याला तसा तो आशीर्वाद मिळावा आणि आपल्याला ती इच्छा होते ना देवाला भेटण्याची. काव्या आपण देव बाप्पालाच सांगतो की देव बाप्पा तू इकडे ये, हो की नाही? आणि म्हणून आपण काय करतो? छोट्या छोट्या मुलांमध्ये आपला हा देव आपण शोधत असतो. आणि म्हणून आपण काय करतो? शाळेतल्या आपल्या मुलांना आपण काय करतो? एक पांडुरंग आणि एक रखुमाई आपण तयार करतो, जेणेकरून आपल्या शाळेत आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळावा. सर्वात आधी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा चान्स मला दिला इकडे यायचा. तर सोनाली ताई, मला एक सांगा, आज किती वर्षापासून तुम्ही इकडे आहात? मी 24 वर्ष मला पूर्ण झाली. अच्छा. मी या शाळेमध्ये हो ऍज अ विशेष शिक्षिका म्हणून मी जॉईन झाले होते. आणि त्याच्यानंतर आता प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून मी काम सांभाळते. अरे वा, त्याला किती वर्ष झाले? प्रभारी मुख्याध्यापिका मी आज गेले 3 वर्ष आहे आणि आपलं काम सांभाळते. आणि टोटल किती विद्यार्थी आहे तिकडे?
आपल्याकडे आता 74 विद्यार्थी आहेत. येस, आपल्याकडे पूर्व प्राथमिक ते 7वी पर्यंतची शाळा आहे. अच्छा. मराठी आणि हिंदी माध्यम आपण दोन्ही माध्यम रन करतो. आणि आमच्या शाळेचं विशेष महत्व म्हणजे ही शाळा 1960 पासूनची आहे. तो मुंबईमध्ये आपल्या अशा 3 शाळा आहेत. हो. आणि त्यातलं हे आपलं HO आहे, हेड ऑफिस आहे. ओके. अजून एक शाळा आपली खारला आहे, एक वडाळ्याला आहे आणि पुण्याला आपलं हॉस्टेल आहे. हॉस्टेल residential. आहे. Yes. वा वा. मग इकडे रेसिडेन्शियल नाही नाही, इथे फक्त ही आपली डे स्कूल आहे. सकाळी मुलं येतात आणि दुपारी आपली मुलं घरी जातात. घरी जातात. मग आता इकडे किती वर्ग आहेत टोटल? आपल्याकडे 1ली ते 7वीचे मराठी आणि हिंदी असे दोन्ही माध्यम. अच्छा. तो एकूण आपल्याकडे साधारणतः 16 इयत्ता होतात आणि प्रत्येक शिक्षकाकडे किमान 3-3, 4-4 वर्ग आहेत आणि असे वर्ग आपले शिक्षकही सांभाळतात. आणि मग 7वी नंतर त्यांचं काय पुढे? 7वी नंतर आपली ही मुलं नॉर्मल शाळेत जातात. अच्छा. जी मुलं नॉर्मल शाळेत नाही जाऊ शकत ती मुलं वेगवेगळ्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज जस्ट लाईक आपल्याकडे पेंटिंग डिपार्टमेंट आहे. त्याच्यानंतर आपली मुलं स्विमिंग उत्तम करतात. त्याच्यामुळे काही मुलं ऍज अ करिअर स्विमिंग म्हणजे त्यांचं उपजीविका हे स्विमिंग आहे. तशा वेगवेगळ्या गोष्टी, इव्हन डान्स आहे. आपली माझी विद्यार्थी आहेत जे आपल्या त्या करंट मुलांना डान्स शिकवायला येतात. सो बेसिकली आपल्याकडे फक्त आपण अभ्यासक्रम न राबवता आपण को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज अंडर आपण मुलांना गाणं, त्याच्यानंतर वाद्यवादन, त्याच्यानंतर डान्स आणि स्विमिंग ऍज अ हायड्रोथेरपी म्हणून ह्या आपण गोष्टी मुलांनाही शिकवतो. आणि हे सगळे बघितलंच असेल, ड्रॉइंग हे सगळे मुलांनीच काढले? येस, सगळं मुलांनी. आणि आपल्या ड्रॉइंग टीचर आहेत वनिता जाधव मॅडम. अच्छा. सो त्या बऱ्यापैकी मुलांना आधी ड्रॉइंग करून देतात, मग मुलांचं रंगकाम करून घेतात आणि जी मुलं सुंदर ड्रॉइंग काढतात तर त्यांना फक्त त्या विषय सुचवतात आणि त्याप्रमाणे आपल्या मुलांकडनं त्या ड्रॉइंग करून घेतात. अच्छा. मग आता हे जे स्टुडंट येतात तर त्यांना बस सर्व्हिस वगैरे पण आहे? हो, आपल्याकडे बस सर्व्हिस आहे. बस सर्व्हिस ही आपली एक मोफत सुविधा आहे. कुठल्याही प्रकारचं आपण पॅरेंट्स कडून फीज आकारत नाही. म्हणजे शाळेची कोणत्याही प्रकारची फीज नाहीये. म्हणजे अगदी युनिफॉर्म पासनं पुस्तकं, वह्या, अच्छा, सगळं फ्री ऑफ कॉस्ट. येस, दुपारचं जेवण, सकाळचा नाश्ता, घरी जाताना मुलांना केळी आहे, दुपारी अंडा आहे जेवताना उकडलेलं, त्याच्याबरोबर सकाळी आल्यानंतर मुलांना एक कपभर दूध दिलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी थ्रू द डोनर्स आपण पालकांना आणि मुलांना फ्री सुविधाही देतो. खूप छान. आणि म्हणजे हे आता टोटल 74 स्टुडंट्स आहेत. मग त्यांना असं हँडल करताना काही प्रॉब्लेम नाही आहे? बऱ्याच अडचणी येतात आणि त्या अडचणींवर आपल्याकडचा सगळा स्टाफ हा खूप वर्षानुवर्ष, म्हणजे मला असं वाटतं की आमच्यापेक्षा खूप सिनियर आहेत. अगदी 35-40 वर्ष ज्यांची नोकरी झालेली आहे तसे स्टाफ आहेत. आपले 4th क्लास स्टाफ आहे, त्याच्याबरोबरचे आपले सगळे टीचर्स आहेत. तो आमच्याकडे असंख्य अडचणी असल्या तरी त्याच्यावरती मात केली जाते, कारण शेवटी आपल्याला पुढे जायचंय, मुलांना जायचं असतं. हा, आणि मी आता जेव्हापासून आले तेव्हापासून बघते की मुलं म्हणजे त्रास असं कोणाचाच नव्हता. म्हणजे सगळे एन्जॉय करत होते. आणि एवढे वर्ष झाले त्यांना, म्हणजे एवढे दिवस झाले तुमच्या सोबत, त्यामुळे ते सगळे छान ओळखतात. पण अगदी मी म्हणेन की पालकांचाही तितकाच वाटा आहे. पालकही इथे तेवढ्याच एनर्जीने येतात, फक्त स्वतःच्या मुलाला बघण्यासाठी नाही तर स्वतःच्या मुलाची तर काळजी त्यांना असतेच असते. पण ज्या कुठल्या मुलाला वर्गामध्ये इतर मुलांना गरज असेल लगेच पालक तिथे उठतात, त्या मुलांना मदत करतात. त्याच्यामुळे प्रत्येकाची इथे ना एकोप्याची भावना आहे आणि त्याच्यामुळे असंख्य अडचणी असल्या तरी त्याच्यावर लगेच मातही केली जाते. नाही, बरोबर. आणि काही मी बघितले, काही पॅरेंट्स पण आहेत तिकडे स्टुडंट सोबत की ज्यांची मुलं खूप लहान आहेत. अगदी नाही, खूप छान वाटलं आज ताई तुम्हाला भेटून आणि तुमच्या निमित्ताने आम्हाला ते लाभलं आज. म्हणजे पंढरपुराची वारी आम्हाला इथेच लाभली. तर खूप छान वाटलं आज त्या मुलांसोबत थोडा टाइम स्पेंड करून. आणि थोडंसं त्यांनी सुद्धा एन्जॉय केलं आणि आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर एन्जॉय केलं. आणि मला सांगा, किती वर्ष झाले याला? तुम्ही बोललात 1960 पासूनची शाळा आहे. खूप छान. आणि जे 3 ब्रांचेस आहे ते पण आता झाले? नाही, ते पण साधारण 1982, त्याच्यानंतर एक आहे ते 1985. अच्छा. अशा ह्यांनी सुरू आहेत. आणि मला विशेष सांगायला आवडेल की पूर्ण आपल्या मुंबईमध्ये अजून कुठल्याही संस्थेच्या अशा अस्थिव्यंग मुलांच्या शाळा नाहीये. सो फक्त आपली संस्था आहे सोसायटी फॉर द एज्युकेशन ऑफ चॅलेंज फॉर ॲडल्ट अँड चाइल्ड. आपलीच एक संस्था आहे की ज्याच्या मुंबईत या 3 शाळा आहेत अस्थिव्यंग. नाही, खूप. आणि टोटल किती स्टाफ आहे तिकडे? आमच्याकडे टोटल आता इथे कार्यरत असा 20 स्टाफ आहे आणि दुसऱ्या दोन्ही शाळेमध्ये साधारणतः 10-15 असा स्टाफ आहे. नाही, खूप. आणि यांना सॅटर्डे संडे हॉलिडे असत? हो, मुलांना आपण शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी देतो आणि सोमवार ते शुक्रवार हा 5 दिवसांचा आठवडा आहे आपला.
सकाळी 9:30 ते दुपारी 3:30 पर्यंत आपली ही शाळा असते. आणि सोनल, तुझं पण विशेष कौतुक की इतक्या सचोटीने 2 महिने आमचा फॉलोअप सुरू होता. पण मला असं वाटतं खरोखरच हा योगायोग नाही म्हणता येणार. प्रत्येक गोष्टीला एक योग असतो आणि तुला ती वारी घडायची होती आणि हो, त्या हो. निमित्ताने तू आज मुलांना जी छान छान गिफ्ट दिलेली आहे, त्यामुळे आमच्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्ही बघणारच आहात. पण त्यांनाही प्रत्येकाला असं त्या मुलांना वाटत असतं की गिफ्ट घेऊन येणारी ताई किंवा गिफ्ट घेऊन येणारी मावशी ही आपली कोणीतरी आपली आहे. आणि तेच आपुलकी, तीच मैत्रीची भावना तू खूप छान जोपासली आहेस. आणि तुझे एक Thank you. विशेष धन्यवाद Thank you, thank you. की तू आमच्या शाळेला आज विशेष भेट नाही, दिली. तुमच्यामुळे हे झालं आणि आमचं ना खूप दिवसापासून चालू होतं हे करायचं. आणि इव्हन 2 दिवसापूर्वी फायनल पण झालं होतं. मी निघणार पण होती, आम्ही सगळी तयारी पण केली, पण पाऊस पण एवढा होता. तेव्हा ताई बोलल्या की आज मुलं खूप कमी आहेत है ना, त्यामुळे नाही. पण आजचा एक योगायोग होतात ना, ते विठोबानेच बोलवलं आणि त्या निमित्ताने झालं. नाही, खूप छान वाटलं इकडे येऊन. आणि तुम्हाला सुद्धा आता मुलांचे आपली जशी वारी काढली आहे त्यांची, आणि छान ते पालखी वगैरे पण घेऊन गेलेत आणि मुलं सगळे किती खुश आहे, तुम्हाला पण बघायला भेटेल. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही Thank तुमचा you. मौल्यवान वेळ मला दिलात म्हणून. थँक्यू Thank you. सोनल. आणि तुझ्या चॅनलला पण खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी Thank you. सबस्क्राईब करा Yes, आणि yes, yes. लाईक करा आणि शेअर करा. शेअर करा. येस. आणि तुम्हाला सुद्धा वाटत असेल की यावं, जरा मुलांसोबत टाइम स्पेंड करावं किंवा मुलांना भेट द्यावी, तर नक्की या स्कूलला व्हिजिट करा. आणि जर कोणाला माहित नसेल की एक अशा मुलांसाठी, स्पेशल मुलांसाठी पण स्कूल आहे, ती मला सुद्धा माहित नव्हती. म्हणजे तुमच्या निमित्ताने मला कळालं की एवढे वर्ष मुंबईत राहून पण की इकडे अशी स्कूल आहे म्हणून. तर नक्की व्हिजिट करा. आणि अशीच नवीन नवीन स्टोरी, नवीन नवीन जर्नी बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.